रामकृष्ण हरी मंडळी, आज मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज ना मी खूप सुंदर आणि खूप चांगला आणि चांगल्या बजेटचा रेडी टू मूव असणारा एक 4 BHK फ्लॅट दाखवतोय। फ्लॅटमध्ये क्वालिटी वाईज कन्सेशन एक नंबर आहे। फक्त नाव हिरनंदनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं नाही आहे, पण क्वालिटी कन्सेशन आणि जी बनावट आहे ती हिरनंदनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचीच आहे। अशाच पद्धतीचा 180 डिग्री फिरलात तरी अशा पद्धतशीर आणि एक सुंदर व्ह्यू वाला फ्लॅट आहे। ही तुमच्या फ्लॅटची बाल्कनी आहे, जिथनं तुम्हाला तुमचा येऊर हिलचा पूर्णपणे डोंगर हा दिसतो। डोंगराच्याच शेजारी जर तुम्ही बघितलं तर टायटन मेडिसिटी नावाचं एक हॉस्पिटल आहे, जे तुम्हाला तुमच्या फ्लॅटमधनं दिसतं। त्याच्याच शेजारी तुम्ही बघितलं तर तुमचं मेट्रो स्टेशन आहे। ते मेट्रो स्टेशन तुम्हाला आपण उभे आहोत कासरडोली जंक्शनवरती। कासरडोली जंक्शन हे ठाणा स्टेशनपासून साधारण 10 किलोमीटरच्या अंतरावरती असणार आहे आणि इथेच असणारा हा एक 4 BHK फ्लॅट आहे। जो 4 BHK फ्लॅट इतका मोठा आणि इतका प्रशस्त आहे आणि इतका सुंदर आहे आणि सगळ्यात चांगलं हायर फ्लोअरला हा फ्लॅट आहे। फ्लोअरला असल्या कारणाने इथे एक तर खेळती हवा मिळते, नंबर 1। नंबर 2, तुम्हाला जो व्ह्यू आहे खाडीचा व्ह्यू मिळतो, लेकचा व्ह्यू मिळतो आणि आजूबाजूला जो ग्रीनरी आहे तो सगळ्यात चांगला व्ह्यू ह्या फ्लॅटचा असणार आहे। आणि ह्याचं जे लोकेशन आहे हे मेट्रो स्टेशनच्या फक्त 3 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। आणि एवढी मोठी ह्या फ्लॅटला तुम्ही जर बघितलं तर इतकी मोठी ही तुमची बाल्कनी आहे आणि ही प्रॉपर बाल्कनी असणार आहे। ह्या बाल्कनीमध्ये उभं राहूनच आपण सगळ्या चर्चा करतोय। ह्या फ्लॅटचं जे लेआउट आहे ते इतकं सुंदर आणि इतकं चांगलं आहे, मला असं वाटतं तुम्ही बघितलं पाहिजे। आणि त्याच पद्धतीनं आहे ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये यायचा प्रयत्न करतो तर ह्याच्यात आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला तर टोटल 3 लिफ्ट ह्या लॉबीमध्ये तुम्हाला दिलेल्या आहे। 1, 2 आणि ही 3 लिफ्ट आणि 3 लिफ्टमध्ये हा तुमचा 4 BHK हा एका साईडला असणारा प्रॉपर एकाच साईडला हा फ्लॅट आहे। म्हणजे तुमचा हा सगळा वावर जो आहे तो तुमचा इथपासून जर तुम्ही विचार केला तुमच्या दारापुढे 2 लिफ्ट आहे आणि हा पूर्ण स्पेस जो आहे हा 4 BHK मधला तुम्हाला वापरायला मिळतो। आणि जेव्हा आपण हे फ्लॅटमध्ये एंट्री करतो त्यावेळेला प्रशस्त आणि असा खूप मोठा हॉल आहे, तुम्ही बघू शकता। इतका मोठा हॉल आहे, तुम्ही त्या साईडपासून जर ह्या साईडला जर बघितलं तर असा प्रशस्त आणि खूप मोठा एकदम सुंदर असा हॉल आहे। तर इटालियन मार्बल यांनी वापरलेला आहे। कन्सेशन क्वालिटीमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं, जे हिरनंदनीने वापरलेलं आहे तेच ह्या फ्लॅटमध्ये त्यांनी सगळं दिलं आहे। जर हा हॉल पूर्ण जर तुम्ही घरामध्ये आलात तर एक मोठा क्रिकेट ग्राउंड टाईप वाटते, क्रिकेट ग्राउंड सारखंच तुम्हाला इथे फील येईल, कारण खूप मोठा आहे ना हॉल, प्रचंड मोठा असा हॉल आहे। आणि हॉलच्याच जर तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्ही बघू शकता की तुमच्या ह्या किचनच्या ह्या साईडला जर तुम्ही मोठा किचनच्या अपोजिट डायरेक्शनला जर बघितलं तर मोठा असा परत स्पेस तुम्ही डायनिंग म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं काय याचा वापर करायचा त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता। आणि विशेष म्हणजे तुम्ही जर ही खिडकी उघडी ठेवली तर ह्याला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन प्रॉपर मिळतं आणि याचा व्ह्यू पण जर बघितलं तर खूप सुंदर मिळतो। आणि जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या हॉलमध्ये उभे राहिलात तर तुम्ही समोर जरी बघितलं तरी तुम्हाला असा डोंगरच दिसतो। हा येऊरचा डोंगर तुम्हाला तुमच्या हॉलमधनं प्रॉपरली दिसतो। आणि ज्या वेळेला आपण हा एरिया संपतो हा असं भलं मोठं एक किचन तुम्हाला ह्या 4 BHK मध्ये मिळतं। मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो कार्पेट आहे ना साधारणतः 1809 हा कार्पेट फ्लॅट असणार आहे आणि रेडी पोझिशन आपल्याकडे हे घर आहे, रेडी फ्लॅट आहे। इमिडिएटली तुम्ही याच्यामध्ये येऊन शिफ्ट करून पैसे दिल्यानंतर तुम्ही याच्यात यायचं, शिफ्ट करायचं आणि राहायला चालू करायचं, फर्निचर वगैरे करायला लागणार। हे तुमचं गॅसचं पाईपलाईन सुद्धा ह्या फ्लॅटमध्ये तुमचं आलेलं आहे। आणि जर तुम्ही बाथरूमची क्वालिटी जरी बघितली, याच्यामध्ये असणारं प्लंबिंग वर्क जर बघितलं तर टोटो नावाची कंपनी त्याच्यामध्ये यांनी ह्याचे जे वॉश बेसिन्स वगैरे आहेत ते वापरलेले आहेत। आणि जर आपण हे बघितलं याचं प्लंबिंग वर्कचं जर बघितलं आपण तर प्लंबिंग वर्क पण चांगल्याच कंपनीचं आहे, डेल्टा कंपनीचं तुमचं प्लंबिंग वर्कचं काम केलेलं आहे तुमच्या बाथरूममध्ये। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे, त्याच्यामुळे हा फ्लॅट खूप सुंदर बनवलेला आहे। मला असं वाटतं की आता हा आपला तुमचा बेडरूम आहे, तो बेडरूमची साईज जर बघितली तर त्याची साईज पण खूप मोठी, हा गेस्ट बेडरूम आहे आणि ते कॉमन वॉशरूम होतं आणि हे गेस्ट बेडरूम आहे। गेस्ट बेडरूम पण मोठी साईज आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गेस्ट बेडरूममध्येच इथे प्रशस्त अशी स्टँडिंग बाल्कनी आहे। आणि तुमच्या ह्या बाल्कनीमधनं जरी व्ह्यू बघितला तर की मस्तपैकी सुंदर असा व्ह्यू तुमच्या घरामधनं तुम्हाला ग्रीन हिल आणि त्या सगळे जे व्ह्यू आहेत ते सगळे व्ह्यूज तुम्हाला मिळतात। हे लोकेशन आहे ते लोकेशन कासारडोली जंक्शनवरतीच हा फ्लॅट आहे। इथून जर तुम्ही विचार केला
तर इथून तुम्हाला हायपर सिटी मॉल खूप जवळ आहे, मेट्रो स्टेशन भविष्यातलं येणारं खूप जवळ असणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते शाळा वगैरे पण न्यू हॉरायझन शाळा पण इकडनं जवळच आहे। आणि ह्या आपला बेडरूम आहे, ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही आलात तर इथं खूप मोठं असं वॉशरूम दिलेलं आहे। वॉशरूम खूप चांगलं आणि प्रशस्त चांगल्या पद्धतीनं सजवलेलं आहे आणि इथं जे वापरलेल्या गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या आहेत। आणि तुम्हाला ह्या साईडला परत एसीचे डक्ट ठेवण्यासाठी साईडच्या साईड म्हणजे मध्ये काहीतरी त्रास नको व्हायला म्हणून एसीचे जे हे डक्ट आहेत ते सगळे बाहेर ठेवलेत, तिथं शिफ्टिंग पण त्यांचं झालेलं आहे। हे सगळं तयार करून ठेवलेला विषय आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं हा फ्लॅट 4 BHK खूप चांगला आहे। तर हे जे बेडरूम आहे, हे बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर एक्झॅक्ट बेडरूमची साईज खूप मोठी आहे। इथे तोशिबा कंपनीची तुम्हाला AC दिलेली आहे आणि इथे जर आलात तर हे वॉर्डरोबसाठी प्रशस्त अशी मोठी जागा पण दिलेली आहे। ही जागा तुम्ही बघू शकता खूप मोठी आहे। आणि ह्याच बेडरूमच्या परत जर आपण स्टँडिंग बाल्कनीमध्ये आलोत तर हे स्टँडिंग बाल्कनीमध्ये आल्यानंतर पण तुम्हाला ह्याचा जो व्ह्यू आहे तो क्रिक, हिल आणि ग्रीन हा सगळा तुम्हाला प्रॉपरली मिळतो। ग्रिल वर्क सुद्धा जे आता यांनी हे ग्रिल वर्क केलेलं आहे ना, हे सुद्धा स्टँडर्ड आणि खूप चांगलं आहे, लुच्च्या पुच्च्या कंपनीचं नाही, चांगल्या कंपनीचं हे वापरलेलं आहे। तर तुम्ही जर त्या भिंतीपासून जर इकडे तो लास्ट भिंत जर बघायची म्हटलं ना कॅमेऱ्यातनं, तर तुम्ही बघू शकता किती मोठं आणि किती प्रशस्त असं घर वाटतं ते। आणि म्हणूनच मी म्हटलं ना त्याचं जे कार्पेट आहे तो 1809 कार्पेट आहे, तर तुम्हाला तो फील येईल की हा बाबा हा एवढा मोठा कार्पेट आहेच म्हणून। तर हा हॉल तुम्ही आता बघू शकता तिकडनं इकडनं येताना किती मोठा आणि किती प्रशस्त असा हा हॉल आहे। सिलिंगची हाईट जर बघितली तर सिलिंग हाईट पण चांगल्या पद्धतीची मोठी आहे, म्हणजे असे नॉर्मल नाही। आणि हे जे हे लावलेलं युरो लिंक नावाचं त्यांनी हे इक्विपमेंट्स तुमचं लाईट वगैरे वापरलेली आहे। आता हॉलमध्ये ज्यावेळेला आपण असू त्यावेळेला ह्या साईडला मी ही एक विंडो एक दरवाजा आहे आणि हा जर दरवाजा मी ओपन केला तर इतकी हवा येते की हे तुम्ही फील करू शकता। माझा शर्ट हालतोय बघा, किती हवा ह्या फ्लॅटमधून तुम्हाला इथं फील येतं असं एकदम। तुमचं जर ही खिडकी हा जर दरवाजा उघडा ठेवला तर तुमच्या फुल हॉलमध्ये पूर्णपणे विदाऊट AC, आता पावसाळ्यात टाइम गार हवा येते इथं आणि ती गार हवा मला प्रॉपरली जाणवते, तुम्हालाही जाणवेल इथे आल्यानंतर की इथनं किती हवा येते। कारण क्रॉस व्हेंटिलेशन इथं थोडीच जागा आहे पण इतकी हवा येते की तुम्ही ह्या पूर्ण हॉलमध्ये ही तुमची हे असणार आहे। तिथेच यांनी परत एक अशी छोटीशी बाल्कनी दिली आहे, तिथे खूप मोठी ही जागा आहे। हे तुम्ही तुमच्या हातात घेतलं तर ही भरणी करून जर घेतली तर आपल्याला तिथपर्यंत भरणी करून हा मोठा स्पेस वापरायला आपल्याला नक्की मिळू शकतो। तर अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे। मी तुम्हाला आता तिकडे हॉल दाखवला, तिकडचे 2 बेडरूम झाले, आता आपण ह्या साईडचे जे 2 बेडरूम्स बाकी आहेत ते दाखवतो। आता तुम्ही ज्यावेळेला आपण इकडे येतो त्यावेळेला इकडे पण एक वॉशरूम आहे, ते वॉशरूम हे थोडंसं ॲज कम्पेअर टू कॉमन असल्यामुळे थोडं छोटं आहे, पण क्वालिटीमध्ये कुठेच काही कॉम्प्रोमाइज नाही। हे जे आरसे बिरसे लावलेत हे सुद्धा लय चांगल्या पद्धतीने येतं। त्यामुळं हा जो वॉशरूम झाल्यानंतर परत हा इकडे तुमचा एक मास्टर बेडरूम आहे आणि हा मास्टर बेडरूम पण खूप मोठा आणि खूप चांगला आहे। याच्यात जरी तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे ह्या साईडला पण ह्याचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू मिळतो। तुम्ही इकडे बघू शकता, हा व्ह्यू एकदम मस्त आहे। ही स्टँडिंग बाल्कनी तर तुम्हाला पूर्ण दिसतो। आणि ह्या बेडरूममध्ये सगळ्यात खासियत काय आहे की ह्या बेडरूमला तुम्हाला एक वेगळं असं वॉकिंग वॉर्डरोब टाईप जागा दिलेली आहे, जी जागा खूप मोठी आणि प्रशस्त असणार आहे। आणि त्याच्यानंतर मग वॉकिंग वॉर्डरोबच्या शेजारी जर तुम्ही गेलात तर इथं परत मोठं आणि प्रशस्त असं आपल्याला वॉशरूम आहे, जे तुम्ही बघू शकता। प्लंबिंग वर्क कोणत्या कंपनीचे तुम्हाला मी सांगून झालेलं आहे, त्याच पद्धतीनं तुमचे हे काय सीट्स वगैरे लावले ते कोणत्या कंपनी ते पण सांगितले। आता हा जो शेवटचा आपला बेडरूम बाकी असणार आहे, हा शेवटच्या बेडरूममध्ये आपण ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला सर्वप्रथम तुमचा हा अशा पद्धतशीर मोठं एल शेप वाला बाथरूम असणार आहे। आणि ह्या साईडला पण बघा, मी जर हा दरवाजा उघडला तर इथे आपल्याला हे म्हणजे हा बाथरूमचा दरवाजा आहे, पण जर हा ओपन ठेवला तर हवा तुम्हाला क्रॉसला येते। आणि इथं पाठीमागं जे तुम्हाला मी बाल्कनी दाखवली त्याच बाल्कनीकडनं हा रोड इकडनं तुम्ही निघू शकतो। तर ह्या साईडला जर आपण आलो तर खूप मोठं आणि खूप चांगल्या पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बघा टोटो कंपनी, इकडे पण टोटो कंपनीचं ऑलरेडी हे सगळं लागलेलं आहे। आणि हे जे प्लंबिंग वर्क आहे डेल्टा कंपनीचा आहे। त्यामुळं हा जो फ्लॅट आहे ना त्या क्वालिटीनुसार जर बघितला तर खूप चांगला आहे। सद्गुरू फ्लॉरेन्सा ह्या बिल्डिंगचं नाव असणार आहे, सद्गुरू फ्लॉरेन्सा। आता तुम्हाला आवाज असेल दरवाजा आपटला हवे कारणानं। आणि हा शेवटचा आणि तुमचा हे परत शेवटचा हा बेडरूम असणार आहे। ह्या बेडरूमला जर आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला वॉलड्रॉपसाठी खूप चांगली आणि मोठी जागा दिलेली आहे। प्रत्येक बेडरूमला तुम्हाला AC दिलेला आहे। आणि इथे असणारी ही जी आपली स्टँडिंग बाल्कनी आहे, ह्या स्टँडिंग बाल्कनीला आलो तर परत सेम जो व्ह्यू तुम्हाला मी
हॉलमध्ये दाखवला होता त्याच पद्धतीचा हा व्ह्यू तुम्हाला ह्या फ्लॅटमधनं पण ह्या बेडरूममधनं पण मिळतो। अशाच पद्धतीचा हा 4 BHK फ्लॅट आहे। मला असं वाटते इथे तुम्हाला जर हा फ्लॅट घ्यायचा असेल किंवा तुम्हाला हा जर फ्लॅट बघायचा असेल, व्हिडिओवरती जर आवडला असेल तर मला फोन करा, बघायला या। ठाणा स्टेशनपासून सांगितल्याप्रमाणे 8 ते 9-10 किलोमीटर अंतरावरती हे फ्लॅट असणार आहे आणि याची जी किंमत आहे ह्याची किंमत 3,60,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि 2 पार्किंग सहित ही कॉस्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे। पण जेव्हा हा फ्लॅट तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये आल्यानंतर आपण दोघं सगळे मिळून समोर बसून त्याच्यात चांगल्यात चांगली कॉस्ट काय होईल याचा नक्की प्रयत्न करू। तर हा 4 BHK फ्लॅट 1800 कार्पेट, ही रेडी टू मूव्ह बिल्डिंग आहे। याच्यात तुम्हाला 24 माळ्याची बिल्डिंग आहे। ग्राउंडला खाली गेलं तर कमर्शियल आहे। स्विमिंग पूल याच्यामध्ये नाही आहे, जिम आहे पण स्विमिंग पूल नाही। बाकी मग कम्युनिटी हॉल वगैरे त्या सगळ्या सुखसुविधा दिलेल्या आहेत। कारसरडोली जंक्शनवरतीच हा फ्लॅट आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही बघताय माझे व्हिडिओ, मला खूप आनंद होतोय की मी जे मेहनत करतोय तो तुमच्यापर्यंत कशी तरी जाते। मला तुम्हीच मदत केली तर ह्या सगळ्या गोष्टी मी अजून चांगल्या करू शकतो। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।